Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ओम श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदा हरी विठ्ठल पार्वतीपते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम। श्री गणेशाय नमः। श्री अक्कलकोट स्वामी राजाय नमः। सर्व गुणांचा नायक बुद्धिज्ञानाचा दायक अखिल विघ्नांचा हारक गजानना मी नमितसे नमन माझे मयुरेश्वरी विद्यादेवी वागेश्वरी ग्रंथ लिहावया मजवरी कृपा करी जगदंबे श्री गुरुदत्ता वंदितसे त्रिगुणाचा अवतार असे कलियुगी जो नांदतसे प्रगट रूप होऊनी स्वामी दत्ताचा अवतार सर्व भाविका आधार करीतो वंदन साभार कृपा प्रसाद मिळावया भिन्न विषयाचे भिन्न गुरु त्यांच्या ठिकाणी धरुनी आदरू वंदुनी तया मागतो वरू कार्यसिद्धी व्हावया मी तो आहे मतिहीन परीच्छा गावया तव गुण तुझ्या नावे स्तोत्र करून सेवा करावी आपुली नाही वाचन नाही लिखान नाही ज्ञान नाही ध्यान कोणते करू आकर्षण तव प्रीती मिळावया कामादी षड्रिपू छळिती मायेने गात्रे गळती मनीचे मांडे मनी राहती निराशाती चौकडे मन चंचल वाऱ्यापरी स्थिर होत नाही ध्यानावरी तव कृपा नच हो जरी व्यर्थ आयुष्य जाईल हे संसारी सुख व्हावे म्हणून अहोरात्र कष्टा करुनी दुःख होते शतगुणी धन दौलत येता परी नकळत आयुष्य चालले इंद्रियावरी ताबा नचले कित्येक निश्चयो ढळले काय करावे ते नकळे संसार यातना कठीण कनककांता मोह दारुण किती पापे घडती हातून स्मरता भीती वाटतसे माझे माझे करीतो निशिदिनी परी विचारत नाही कोणी सुखाचे असती सर्वधनी व्यवहार हा जगींचा ज्ञानाच्या गोष्टी सांगती आचारी ज्या कधी न येती प्रगजळा परी सर्व भासती तृप्ती कधी न होतसे स्वानुभवा वाचून बोलती उपदेशामृत पाजिती परिभावतो नाही चित्ती बोलते फोल होतसे गर्वोक्तीने बोलतसे सर्वांना तुच्छ मानितसे शहाणा काय तो मीच असे मनी ऐसे समजतो पुस्तकी ज्ञान वाचिले ज्ञानवंती सांगितले परिहृदयी ठसविले काय करू महाराजा नियम केले बहुतापरी न होता यथा सांग जरी फलश्रुती नचये करी व्यर्थ कष्ट होत असे किती काळ नेत्रा मिटतो तव मूर्ती ध्यानी आणितो परिन खोले अंतचक्षुतो उपाय कोणता करू मी नामस्मरण करिता जरी कार्य होते भराभरी ऐशी भाषा ऐकतो परी अनुभव का तो येईना वाचतो ऐकतो बहुते परिध्यानी मुळी न राहते पाठ्यते विसरूनी जाते काय करावे समजेना पूर्वार्जित असती भोगा भोग ते भोगण्यासी हा जन्मयोग करावयाचा कधी ये सुयोग कोणी काही सांगेना पाप पुण्याचा हिशोब न कळे भ्रांत होते मन त्यामुळे कार्याकारी नित्य गोंधळे प्राणी मात्र या जगी आयुष्याले संपावया हा जन्म जाईल की वाया याची चिंता नित्य हृदया स्वामी माते वाटतसे आता करीतो एक विनंती गुणावगुणा नानी चित्ती सदय हृदय धरुनी हाती हेतु सफल करावा अनन्य भावे शरण तुझशी जागृती स्वप्नी त्या वाचविशी त्यांची चिंता नित्य वहासी हे तो सर्वा ठाऊक तू ही माता तू ही पिता पाळिता सर्वा सांभाळिता सर्व संकटी ये रक्षण करता स्वामी आमुचा आहेस तू केले ते विसरुनी जाई क्षमा करी मजलवलाही शरण आलो तुझ पाही भेट द्यावी स्वामी मला तुझ्या नावाची केली नौका मध्ये बसुनी मारितो हाका डळमळे तारू वाटे धोका
घे मज स्वामी परतीरा. मी तो आहे पूर्ण अज्ञानी, परिशरण तुझ लागोनी. पाहि मज कृपा दृष्टीनी, धन्य होईल स्वामिया. स्वामी केव्हा कोठे उद्भवले, हे तो कोणा नाही कळले. दत्तावतार मानिले सर्व थोर विभूतींनी. प्रथम दत्त श्रीपाद दुसरे, नृसिंह सरस्वती हे तिसरे. चौथे स्वामी साजरे, चार अवतार पुरुष हे. तेजपुंज कांती दिव्य, गौरवर्ण शरीर भव्य. अजानुबाहु महाभाग्य, देह सौष्ठव नवर्णवे. नासिका सरल कर्ण विशाल, छाती भरघोस गती चपल. कौपीन कधी नग्न नवल, सर्व भाविका वाटतसे. शिरोत्तम सुंदर भिवया, नेत्रकमल भरले कृपया. स्फटिकमाला शोभे हृदया, कमर शोभा मेखला करी. कमलैव चरण भासती, कांती पाहुनी नेत्र दीपती. वदन शोभा चंद्रापरीती, रेखिव सर्व स्वरूपते. स्वामींच्या त्या लीला बहुत, वर्णितो तेथे किंचित. तेने वाढे भक्तिमनात, हेतु साध्य व्हावया. स्वामीने दृष्टी फिरविता, वांछिता पुले ये हाता. स्वामी ते शरणा जाता, दुरित जाती पळोनी. रावरंका मानी समान, वागवी सर्वा प्रेमे करून. करी भक्त शंका निरसन, न बोलता क्रिया करोनी. चोळाप्पा भक्ती शिरोमणी, आनिला स्वामी चिंतामणी. अर्पिता सर्वस्व तच्चरणी, स्वामी प्रकट रूप जाहले. राहिले स्वामी चोळाप्पा घरी, दिला केल्या बहुतांपरी. घेऊनी परीक्षा परोपरी, सत्पात्र केले तयाते. मोडी फोडी फेकून देई, कृष्णवत केली नवलाई. चोळाप्पा पत्नी होऊन आई, सांभाळिले ब्रह्मरूपते. चोळाप्पाची एकनिष्ठ भक्ती, दिल्या पादुका दिव्य शक्ती. झाली त्यांची सर्वत्र कीर्ती, दर्शनी मुक्तजन झाले. बाळाप्पा स्वामी भक्त श्रेष्ठ, मानिली स्वामी सेवा इष्ट. सांगतो त्यांची अल्पशी गोष्ट, स्वामी लीला वर्णावया. संसार सोडिला बाळाप्पाने, स्वानंद मिळाया स्वामी कृपेने. केली पदयात्रा त्याने, अक्कलकोटी पातला. अनन्य भावे सेवा केली, तहान भूक हरपली. सर्वस्व देता विरक्त झाली, बाळाप्पाची वृत्ती पहा. मारुनी चापटी पाठीवर, केले बाळाप्पाचे मन स्थिर. करावया भक्ती दृढतर, हंसध्वज चरित्र दाविले. निर्लज्ज होऊनी सेवा करावी, हिशेब ठेवूनी जपमाळ घ्यावी. गुरु येत जवळी शंका नसावी, स्वामी बोलले बाळाप्पा. बाळाप्पाची पाहुनी भक्ती, कृतकृत्य केले त्यास जगती. वाढली बाळाप्पाची कीर्ती, अक्कलकोटी मठ स्थापिता. स्वामी सूत मुंबापुरीचे, महान भक्त श्री स्वामींचे. अलौकिक प्रेम हो त्यांचे, वर्णन कसे करू मी. हरिभाऊ त्यांचे मूळ नाव, जिल्हा रत्नागिरी इलिया गाव. गावचे खोत दृढ स्वभाव, लहानपणापासोनी नौकरीवरी संकट आले. स्वामी कृपे दूर झाले, तत्काळ अक्कलकोटी गेले. श्री स्वामी ते भेटावया, हात ठेविता मस्तकावर. षड्विपुते गेले दूर, वैराग्य आले अनिवार. स्वामी कृपा प्रसादे, दिल्या पादुका स्वामी सुदास. स्थापावया मुंबापुरीस, सोडून आपुल्या नौकरीस. लोककल्याणार्थ झटावे, लुटविली घरदार संपत्ती. बोलावनी ब्राह्मणाप्रती, धन्य धन्य ती तारका सती. शुभ्रवस्त्र ते नेसली, घेतली हातात तुंबरी. घेऊनी स्वामी अंतरी, भजन करी निरंतरी. स्वामी अगाध लीलांचे, दादा बुवा मोर पाखरू. मस्तकी ठेवून या करू, विरक्त केले देवोनिवरू. अघटित घटना करवली, आनंदनाथ वालावलचे. मस्तकी तुकडे डहाळीचे, पडता दर्शन स्वामींचे. अक्कलकोटी जाहले, दिगंबर होऊन राहिले. 6 वर्षे तप केले, अनुज्ञा होता निघाले. स्वामी मठ स्थापावया, झाले स्वामी तया प्रसन्न. आत्मपादुका स्वयंपूर्ण, काढून दिल्या मुखातून. आनंदनाथ धन्य झाला. तात महाराज 3 वर्षाचे, झाले भक्त बाबुलनाथाचे. 3 वेळा दृष्टांत स्वामींचे, होता गेले अक्कलकोटी. वडाखाली जाता पाहिले, श्रीशंकराने स्वामी संवंदिले. तत्काळ स्वामी चरणा नमिले, स्वामी सेवक जाहले. बाळकृष्ण दादर मठाचे, पूर्ण नास्तिक मूळचे. उपदेश ऐकुनी ताताचे, स्वामीचे भक्त जाहले. नित्यानंद भजनात, वैराग्ये झाले सिद्ध भक्त. स्वामी चरणी अनुरक्त, नित्य राहिले बाळकृष्ण. विष्णुबुवांचा गर्व हरला,
स्वप्नी विंचवांचा मारा केला, शरण येता मुक्त झाला, खरा मार्ग दाखविला. ठाकुरदास मुंबईचे, देवनी भस्मला कडाचे, कुष्ठ गेले तक्षणी तयांचे, स्वामी भक्त तो जाहला. दादासाहेब चिंचोरकर कुष्ठ झाले मांडीवर, बघता घाबरले फार, गेले शरण स्वामिया. अंगठी पांढऱ्या खड्याची, घडवलेली सोन्याची, जरी होती बहुमोलाची, फेकून देण्या सांगितले. कुष्ठ ते गेले तात्कालिक, पाहुनी स्वामींचे कौतुक, जडली भक्ती अत्यंतिक, संसारी सुखी जाहले. दामले वकील भक्त श्रेष्ठ, मूळव्याध झाली अनिष्ट, गोमूत्राने केली नष्ट, अक्कलकोटकी स्वामींनी. अनुज्ञा मागे बंडास, शरण जाऊनी स्वामीस, नकार दिला जाणुनी दुःखास, वासुदेव बळवंता ते. चिंतोपंता पाटोळ, स्वामी ते भजती सर्व काळ, पूजार्थ देती स्वामी दयाळ, पाटावरी पादुका उमटवनी. राधा नावे कसबीन, रूपवती कलावंतीन, स्वामी दर्शना लागोन, आली भाग्य ते उदेले. स्वामीची कांती देखता, पडे मोह तिच्या चित्ता, मिळावा नरभोगता, मनी इच्छा जाहली. जो जो स्वामीकडे पाही, कामातूर राधा होई, कटाक्षे इच्छा प्रगटवी, स्वामी कौतुक पाहती. तिचा जो काम जावयाते, देईस्तना ब्राह्मणा ते, बोलले स्वामी ती येते, राधा आश्चर्य जाहली. स्तन जाता विरक्त झाली, अनन्य भावे शरण गेली, काशी ते जाऊनी राहिली, स्वामीची सेवा करीत. श्री रामानंद बिडकर, हनुमानाचा भक्त थोर, विरक्त व्हावया लवकर, श्री स्वामी ते शरण गेले. स्वामींचा लागता छंद, बिडकरा जाहला आनंद, केले भजन होऊनी धुंद, संवत्सर एक तयाने. करण्यापाद संवाहनाते, बिडकर बैसले रात्री ते, जानुमध्ये द्वयनागाते, हना काढता देखिले. निर्भयपणे सेवा केली, स्वामी उठले निद्रा झाली, क्रोधाने थप्पड दिली, जिंदा राक्षस बोलले. बिडकर बेशुद्ध पडले, शुद्धीवर येता ज्ञान झाले, प्रखर वैराग्य प्राप्त झाले. तेव्हापासूनी बिडकरा बोटे स्वामी 14 वर्षाचे, प्रीतीपात्र चिदंबराचे, दर्शन घेण्या स्वामींचे पायी चालत निघाले. स्वामींसाठी पेढा घेतला, परिदर्शनी तल्लीन झाला, पेढा विसरता घेतला, स्वामींने त्याच्या पासूनी. नरसिंह सरस्वती आळंदीचे, प्रयोग करीती हठयोगाचे, मार्ग न मिळता समाधीचे, गेले शरण स्वामिया. श्लोक अज्ञाचक्र भेदाचा, सांगती योगशास्त्राचा, साधला योग समाधीचा, नरसिंह सरस्वती ते. समाधीने सिद्धी मिळाली, शिष्य परंपरा वाढली, कीर्ती सर्वत्र पसरली, साधू साधू म्हणोनी. रावजी पाटील विठाबाई, स्वामी प्रसन्न पूर्व पुण्याई, अजब केली कारवाई. रामपुर ग्रामामध्ये 40 माणसांचा नवस, खेडावया धुरणी उद्देश, स्वामी यावे जेवावयास. हात जोडो विनविले, घातले मंगल स्नानाते, मनोभावे पूजिता श्रीते. बोलले स्वामी दंपत्याते, भोजना सर्वा घालावे. दंपत्य साशंकमनी झाले, स्वामींनी तक्षणी जाणले, सर्वांना आणाया सुचविले. रावजी विठाबाईस, देवी खंडोबादी टाका आणिले, अन्ना माझी ते ठेविले. अन्नपूर्णा पूजन करवले, पंक्ती बसविल्या जेवावया. 4000 वृंद जेविला, स्वामींचा जय जयकार झाला. अद्भुत चमत्कार पाहिला, अबाल वृद्ध जनांनी. पाण्याच्या गुळण्या टाकिल्या, अग्निज्वाळा प्रदीप्त झाल्या, जैशाका घृत आहुती दिल्या. होमकुंडा माझारी, आला न्यावया काळपुरुष, बाबा जाधव भक्तास. धरी घट्ट स्वामी चरणास, सेवापुरी करावया. यमाते परत पाठविले, वृषभाते नेण्या सांगितले, जाधवाते वाचविले. वृषभ केला मुक्त तो, इटगीचा रावणावानी. सर्पदंशे पडला धरणी, मारिल्या हाका त्रिवार करणी. उठला स्वामी प्रतापे, श्री गुरुकाका महाराजाने. नोकरी सोडली स्वामी आज्ञेने, मठ स्थापिला प्रेमाने. गोवित्री गावी जाऊन, गोवित्री गायत्रीचे स्थान, करावया अनुष्ठान. गायत्री मंत्राचे ज्ञान, लाधले स्वामी कृपेने. दिला तो अग्नित असती, परिकिंचित दाविल्या स्तोत्री. त्या योगे ठसावे चित्ती, स्वामी तो पूर्णावतार. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, न वर्णावे वर्णिता लौकिक. शरण आलो मारितो हाक, मार्ग तो मज दाखवी.
ध्यानात आणोनी स्वामी ते पूजन करा एकाग्रचित्ते लावोनी धूपदीप नैवेद्याते आदरे स्वामीस अर्पावे सुप्रभाती शयनकाळी स्तोत्र म्हणावे एकांतस्थळी येईल प्रेमाची उकळी आनंद भाव दाटतील भावे वंदुनी प्रार्थना करा जय जय समर्था स्वामीवरा कैवारी दिनांचा आसरा स्वामी राया तू असे कर्तुम कर्तू तुझी शक्ती दुर्गुणाचे हे सद्गुणमूर्ती घडविशी तू सहजगती हे तो मी जाणतसे कोणा कैसे उद्धारावे ही तो रीती तुझ ठावे मजविशी मी काय सांगावे जाणतोसी तू सर्व या जगीचे महागूढत्व उकलुनी दावी मजतत्व किती तळमळती तव भक्त कृपा करी महाराजा तू अससी अक्कलकोटकी अज्ञानाच्या सारुनी पुटी भवसागर परतटाकी नेण्या समर्थ तू एक तूची मालक तूची चालक भक्तांचा संकट निवारक दुर्जनांचा संहारक शरण आलो मी तुला स्वामी समर्था तूची एक दृढावला हाची विवेक तूची होई मार्गदर्शक परमार्थ साधावयासी प्रतिदिनी पाठ म्हणावया स्फूर्ती दिली स्तोत्र करावया समर्पण हेतव पाया गोड करुनी ते घ्यावे जे जे म्हणतील या स्तोत्राते प्रेमे पाळुनी संयमाते त्यांची इच्छा पुरविण्याते स्वामी समर्थ आहेत संसारी आसी सुख व्हावया सर्व चिंता नष्ट व्हाया आरोग्य संतती मिळावया स्तोत्राधार तो हो विद्यार्थी आला विद्या मिळावी धनार्थीकडे संपत्ती यावी मनकामना पूर्ण व्हावी स्तोत्र म्हणता स्वामी राया नियमाने जे पाठ करीती त्यांची चिंता स्वामी वहाती दृढ भाव असावा चित्ती मनी संशय नसावा स्तोत्र म्हणता एकाग्रमनी व्हावे नम्र स्वामी चरणी मूर्ती दिसेल नयनी जागृती स्वप्नी प्रत्यक्ष स्तोत्रे व्हावे सर्वांचे कल्याण न पडावी कशाची वान स्वार्थ परार्थ मिळवून स्वामी समर्थ देतील स्वामीने स्फूर्ती दिधली भास्करे कृती ही केली स्वामी चरणी ठेविली अगाध शक्ती स्वामीची इति श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रम संपूर्णम शुभम भवतु।